मध्य पूर्व आशिया पुन्हा एकदा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाने जगाची झोप उडवली आहे। वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम हा केवळ त्या 3 देशांपुरता मर्यादित न राहता आता त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटायला सुरुवात झाली आहे। जगभरासह भारतासाठी सुद्धा ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते। शेवटी युद्ध म्हणजे पैशांचा खेळ। सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांना झळ बसतेच आहे, पण त्याचबरोबर पश्चिम आशिया, युरोप आणि आशियातल्या अनेक देशांना सुद्धा या युद्धाची झळ बसते। कोणीही माघार घ्यायला तयार नाहीये। इराण तर साळींदरासारखा झालाय, म्हणजे वाघाने जरी साळींदरावर हल्ला केला तरी साळींदराचे काटे वाघाला घायाळ करतात, तशी आत्ताची अवस्था आहे। अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केल्यानंतर हे युद्ध थांबेल अशी अमेरिकेची समजूत असावी, पण त्यानंतर इराण आणखीनच द्वेषाने लढायला लागलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय की साधारणपणे 4 ते 5 आठवडे अजून हे युद्ध चालेल, पण त्या पलीकडे जर या युद्धाचा पसारा वाढला तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही। कारण आत्ताच या युद्धामुळे तेलाच्या बाजाराला उकळी यायला सुरुवात झालीये। मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। त्यामुळे या युद्धाची झळ थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत किंवा खिशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी एक मोठी घोषणा केली आहे। होर्मुझची सामुद्रधुनी आत्ताच्या या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिलंय की त्यातून जाण्याचा प्रयत्न कोणत्याही जहाजाने केला तर त्याला आग लावण्यात येईल। या निर्णयामुळे तेलाच्या व्यापाराला मोठा फटका बसू शकतो। जगातील गोरगरीब देशांचं सोडा, पण युरोपातल्या विकसित देशांना सुद्धा या निर्णयामुळे घाम फुटलाय। आणि आता ही सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तिथे जहाजांची मोठी गर्दी झाली आहे। सध्या 706 इराण बाहेरील टँकर दोन्ही बाजूला अडकलेत। मार्च महिन्यात तेल टँकरची वाहतूक ही 80% कमी झाली आहे। 1 मार्चला फक्त 3 टँकर म्हणजे 2.8 दशलक्ष बॅरल तेल आणि 2 मार्चला एक छोटा टँकर आणि छोटी मालवाहू जहाज तिथून पार झाली। आता होर्मुझची सामुद्रधुनी ही इतकी महत्त्वाची का आहे? ती बंद झाल्याने जगाच्या व्यापारावर नेमका काय परिणाम होणार आहे हे सुद्धा समजून घेऊ। कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारासाठी आखाती भागातला अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी। पर्शियन गल्फ म्हणजे इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग। या सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आहे, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती ही 2 राष्ट्र आहेत। त्यामुळे ओमानमध्ये शिरण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो। सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहारीन, UAE आणि स्वतः इराणमधली तेल आणि वायू जहाजं या मार्गातून जातात। यातला बहुतेक पुरवठा आशियासाठी, विशेषतः चीनसाठी केला जातो। जर इथली वाहतूक पूर्णपणे थांबवली गेली तर तेलाच्या किमती या गगनाला भिडू शकतात। फेब्रुवारीमध्ये लष्करी सरावादरम्यान इराणने काही भागात ही वाहतूक रोखली होती आणि त्यावेळी तेलाच्या किमती 6% वाढल्या होत्या। इराणने यापूर्वी अनेक वेळा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, पण 1980च्या टँकर युद्धानंतर तो कधीही पूर्णपणे बंद झालेला नाहीये। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 15 दशलक्ष बॅरल कच्चं तेल तिथून जातं। ते जागतिक तेल पुरवठ्याच्या 20% आहे। भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियात आयात होणारं कच्चं तेल याच जलमार्गाने येतं। अगदी अमेरिका सुद्धा याच मार्गाने तेल आयात करते। त्यामुळे जर तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर पुरवठा साखळीतील वितरणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे ते सुद्धा समजून घेऊ। कच्च्या तेलाचे भाव वाढले तर भारतामध्ये इंधनाचे दर गगनाला भिडतील। त्यामुळे मालवाहतूक महाग होईल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंत प्रत्येकाच्या किमती वाढतील। होर्मुझची सामुद्रधुनी ही भारतासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 47% तेल याच मार्गाने येतं। भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयाने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवलंय आणि मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर पुरवठा स्थितीचा आढावा सुद्धा घेतलाय आणि सध्या भारताकडे 45 ते 50 दिवस पुरेल एवढा तेलसाठा उपलब्ध आहे। पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल यासारख्या इंधनांचा पुरेसा साठा असल्याचं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे अल्पकालीन संकटाला तोंड देण्याची ताकद भारताकडे असल्याचा दावा भारत सरकारने केलाय। इतकंच नाही तर रशियाकडून येणाऱ्या तेलाची आवक वाढवण्याचा पर्याय सुद्धा भारत स्वीकारू शकतो। ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्यास भारताला सहकार्य करण्यासाठी रशिया तयार असल्याचे संकेत सुद्धा मिळालेत। पण इतर अनेक गोष्टींवर सुद्धा या युद्धाचा परिणाम होतोय, बाजारपेठेला फटका बसतोय। भारतातल्या सुकामेवा बाजारपेठेला सुद्धा झळ पोचतीये। भारतात सुकामेवा इराण वगळता अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, UAE आणि इराक या देशांमधून दाखल होतो। पण सध्या मालवाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि सुकामेवा महागला तर मिठाई आणि अन्य पदार्थांच्या किमतीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। तिकडे भारतीय बंदरांवर कित्येक टन बासमती तांदूळ सुद्धा पडू नये आणि हा सगळा माल इराणला पोहोचवला जाणार होता। इराण हा भारतीय बासमती तांदूळ बाजारपेठेतला प्रमुख खरेदीदार आहे। पण या युद्धाचा परिणाम यावर झालाय। हवाई वाहतुकीवर तर या युद्धामुळे संक्रांतच ओढवली आहे। गेल्या 4-5 दिवसात सगळी विमान उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहे। कार्गो विमानांची उड्डाणं सुद्धा यामुळे रद्द झाली आहे। परिणामी कच्च्या मालाच्या किमतीत सुद्धा वाढ होण्याची भीती आहे। सोन्याचा भाव तर 1,67,000 पोहोचलाय तर चांदीचा भाव 3,10,000 प्रति किलो पर्यंत पोहोचलाय। शेअर बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घसरण झालीय। एकूणच या युद्धजन्य परिस्थितीमुळे नवीन आर्थिक वर्षाच्या तोंडावर काळे ढग दाटून आलेत। ही युद्धजन्य परिस्थिती लवकरात लवकर निवळावी, हे युद्ध लवकरात लवकर थांबावं आणि सगळं पूर्ववत व्हावं हीच इच्छा आहे। आजच्या भागात इथेच थांबते, पण असेच महत्त्वाचे विषय आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। या युद्धाचे सुद्धा सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।